शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या हस्ती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. माहिती आहे, रविवार म्हटला किंवा कुठलाही दिवस म्हटला तर तुम्हाला आवडतं तुमचं खाद्य, आणि खाद्य खाताना महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे तुमची असणारी दात. हो, तर प्रसिद्ध दंततज्ञ आहेत आणि अकोल्यातल्या हार्ट ऑफ द सिटी मध्ये आपण आलोय, अर्थात निशान टॉवर मध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव, यंग हॅपी गोलगेन तुमचा आवडता डॉक्टर. हो, गेल्या अनेक वर्षांपासून तुमची स्माइल टिकून ठेवणारे डॉक्टर शकून सराफ यांच्या सराफ डेंटल केअर मध्ये आपण आलोय आणि आपण आहोत निशान टॉवर मध्ये. नेमकी याची जर्नी काय, सरांच्या टेस्टिमनी काय आहेत, सरांना पेशंट्स एवढे काय अप्रिशिएट करतात, सरांच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आहेत आणि कसं आहे सराफ डेंटल केअर. चला बघूयात, आतमध्ये जाऊयात. आपण आहोत निशान टॉवर मध्ये. कम या. हो वाव, चला एंट्री केली आपण. ब्युटिफुल स्माइल्स आर क्रिएटेड हिअर असं मला येतानाच दिसले. हॅलो, थँक्यू. व्हॉट्स युअर नेम? प्रीती रुपने. अच्छा, प्रीती. बघा, एकदम वार्म वेलकम या ठिकाणी होतं आणि तसंच तुम्ही बघताय. थँक्यू. आमच्या माईकवरती RRC पण आता सॅनिटाईज झालेला आहे. सो सिटी कट्टाच्या शो मध्ये आपण एंट्री केली आणि खूप सुंदर असं इंटिरियर तुम्ही बघताय. माझ्या पाठीमागे इकडे आपण आता कॅबिन मध्ये जाणार आहोत सरांच्या. तर सर आहेत? हो आहेत. सर आहेत. तर मग आता सरांना भेटूयात, त्याची जर्नी जाणून घेऊयात, बघूयात नेमकं काय आहे गुपित दडलेलं, कारण की खूप साऱ्या स्माइल्स इथे होतात क्रिएट. चला फायनली एंट्री केली. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर, नेहमी स्माइल करायला लावणार तुम्ही, आज तुमची गोड स्माइल आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जर्नी पण जाणून घेऊया आपण. सर, मी बसू शकतो? बिलकुल. हॅव अ सीट. थँक्यू. मनोरंजनाचा एकच पत्ता, शोचं नाव आहे सिटी कट्टा. RRC एंटरप्राइजेस सिटी कट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. को पॉवर्ड बाय RRC नेटवर्क आणि पॉवर्ड बाय RRC ब्रॉडबँड. तर या शो मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आज ज्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत, गेली 10 वर्ष त्यांनी प्रसिद्ध असे दंत तज्ञ म्हणून ते प्रख्यात आहेत. मुंबई असो, नागपूर असो आणि मेट्रो शहरामधनं आपल्या अकोल्यात येऊन अनेकांना स्माइल करायला लावणारा हा युवा डॉक्टर, अर्थात यंग असे ते आहेत. 10 वर्षाचा अनुभव जरी असला. चला गप्पा करूया, जाणून घेऊयात काय आहे नेमकी जर्नी त्यांची आणि अकोल्यातलं सराफ डेंटल केअर हे कुठे आहे, नेमके याच्या काय विशेषता आहेत आणि खास करून सरांची स्माइल. फ्रेंडली आणि टॉकेटिव्ह असं यांचं फेसबुक अकाउंट तुम्ही बघितलं तर कळेल. सोबत ते कलाकारी आहेत, वेगळे गुण आहेत. तर दुसरी बाजू काय आहेत, आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर शकून सराफ. सर, नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल? सगळ्यात अगोदर आपण RRCच्या सिटी कट्टामध्ये आहात, अनेक प्रेक्षक आपल्याला बघतायत आणि डॉक्टर म्हटल्यावर कलाकार. मला एक सांगा, लोगों का मुंह खुलवाने की कला आप में पहले से नाही, धीरे धीरे बनानी पडी. म्हणजे कसं की लोकांना हसवणे, याच्यात एक वेगळाच आनंद भेटतो. पण त्यांचं हसणं, चांगलं दिसणे, अच्छा, अजून चांगला आनंद. या हसण्यामागे फार अशा गुपित गोष्टी आहेत, त्या मी काढणार आहे. पण आता बेसिकली अकोला आणि अकोल्यात तुम्ही आलात, तर सुरुवातीपासून हा प्रत्येकाचा प्रश्न, डॉक्टर व्हायचं होतं का तुम्हाला जनरली? तसं लहानपणी विचार तर नव्हतं केलं, पण अभ्यास करता करता त्याच्यात आवड निर्माण होत गेली आणि आज इथे आहे. पण तुमचं जेव्हा मी सोशल मीडिया चेक केलं तर एक बोलकं व्यक्तिमत्व किंवा फ्रेंडली टॉकेटिव्ह असं तुम्ही तुमच्या अबाउट मध्येच लिहिलंय. तर मग तुम्ही नेमके फार एंटरटेनर आहात, बोलत असता ग्रुपमध्ये. तर मग हे सगळं करताना एक आपण जे सिरियस बिझनेस आहे, तुम्हाला टाइम द्यावा लागतो, 24/7 आपण म्हणू शकतो. तर त्या अनुषंगाने डॉक्टर म्हटल्यावर कुठले चॅलेंजेस तुम्हाला? चॅलेंजेस, सर्वात पहिला चॅलेंज आहे की जे आमच्याकडे येतात आमचे पेशंट्स, त्यांचा आम्हाला ट्रस्ट गेन करायचा असतो, त्यांचा विश्वास आम्हाला जिंकायचा असतो. सर्वात मोठा चॅलेंज तो असतो, एका अनोळखी माणसावर विश्वास करायचा आणि आपलं शरीर त्यांच्या हातात द्यायचं. हा सर्वात मोठा चॅलेंज आम्हाला नेहमी दररोज असतो.
प्रत्येक पेशंट सोबत. मग अकोल्यातच का, म्हणजे आता तुम्हाला मला सांगायला आवडेल की ही व्यक्ती हवं तसं तिकडे सेटल होऊ शकली असते इव्हन मेट्रो स्टेशन मध्ये सुद्धा, तर मला एक कळत नाहीये की सर अकोल्याशी का नाळ जुळली आहे? अकोल्यात माझं पूर्ण लहानपण गेलंय. मी इथेच जन्म झालाय माझा. आणि जसं मी मेट्रो सिटी मध्ये गेलो होतो, मुंबईत मी शिफ्ट झालो होतो, तिथे प्रॅक्टिस केली आहे. पण जी आपुलकी आपल्या लोकांसोबत इथे भेटते त्याचा तसा आनंद तिकडे भेटणं शक्य नाही. तर शेवटी लोक जास्त महत्वाचे आमच्यासाठी. मला एक कळतंय की जेव्हा तुम्ही या क्लिनिक मध्ये याल ना, तर तुम्ही सुरुवातीपासून बघता एवढं सुंदर इंटेरियर आहे, एवढं छान यांनी बनवलंय. आणि मुळात अकोल्यात 3च वर्ष झालीत आता. निशांत टॉवर आपलं अकोल्यातलं हार्ट ऑफ द सिटी असं म्हणू शकतो आपण. सॉरी, एवढी छान इंटेरियर किंवा मग ही संकल्पना तुमची होती का मॅमची होती? असं समजून घ्यायचं टीमवर्क. अच्छा, टीमवर्क. एका माणसाचं हे काम नाही. टीमवर्क आहे म्हणजे बरं, नाही म्हणू शकत नाही आपण, कारण की हा शो मॅम पण बघतील थोड्या वेळाने, आम्ही त्यांनाही भेटणार आहोत. पण आता मला विचारायचं झालं तर अनेक पेशंट्स आम्हाला भेटलेत आणि त्यांच्या आपण त्यांच्या जे टेस्टिमोनियल आहेत त्याही बघणार आहोत. अनेक लोक स्माइल करायला लागलेत, अनेकांची लग्न जोडली आहेत आणि स्माइल मेन असते. स्माइलचा किस्सा वेगळा आहे, त्यावर जाऊ. पण सराफ डेंटल क्लिनिकची USP काय, युनिव्हर्सल सेलिंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो, 3 विशेषता जर तुम्हाला सांगायचं. सर्वात पहिली विशेषता की आम्ही इथे लोकांचं सर्वात महत्वाचं ट्रीटमेंट करतो भीतीवर. ओके. जी दाताच्या ट्रीटमेंट विषयी, दाताच्या इलाजाविषयी जी लोकांच्या मनात भीती असते, सर्वात आमचा मेन मुद्दा असतो की ती निघाली पाहिजे. इथून जाणारा व्यक्ती मनात भीती घेऊन नाही गेला पाहिजे. या गोष्टीवर आम्हाला गर्व आहे. आणि आपल्याकडे फॅसिलिटीज जर म्हणायला गेलो तर फॅसिलिटीज आम्ही प्रयत्न केलाय की पुरेपूर संपूर्ण अत्याधुनिक आम्ही त्यांना फॅसिलिटीज देऊ शकू. त्यांना कम्फर्टेबल इथे आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ शकू, याच्यावर आम्ही सर्वात जास्त मेहनत करतो. पण मग यामध्ये बरेचसे कॉमन प्रश्न असतात. अशा कुठल्या 3 गोष्टी तुम्ही सांगाल ज्या लोकांनी म्हणजे त्या चुका करायला नकोत, ब्रश करताना म्हणा, किंवा कॉमन गोष्टी की चुका करायला नकोत? एक बेसिक ज्याला म्हणतो आपण सर्वात मूलभूत गोष्ट जी असते की दातांचं चेकअप करायला हवं लोकांनी. त्रास येईपर्यंत थांबलं नाही पाहिजे. अच्छा. हा, म्हणजे मला त्रास होईल आणि मग मी कधीतरी दवाखान्यात जाणार, याचा मुहूर्त नका बघू. ओके. वार्षिक एकदा, कमीत कमी किमान एकदा तरी चेकअप करून घ्यावी. मुहूर्त लहानपणापासून ही सवय टाकावी. मग मुहूर्ताचीच वाट बघतायत का आपली? बेसिकली आता मला त्रास व्हायला लागला, मला कळायला लागते की आता पेन होतंय, तरी मी ट्राय करतो, सेन्सिटिव्हिटी येते, तरी मी आईस्क्रीम खातो किंवा मग हाडं वगैरे. तुम्हाला पेन होत आहे म्हणजे तो त्रास खूप पहिले सुरू झालेला आहे. हा, पण तरी मी ते टाळतो ना सर. मग अशा लोक आता बघतायत आपले, त्यांना काय सांगा? बस हे टाळण्याचा जो संकोच आहे हा दूर करा आणि एकदा दाराशी या, बाकी आम्ही सांभाळून घेतो. क्या बात. ही शाश्वती आणि हे जे प्रेम आहे ते जे दिसतंय, म्हणजे बघा कॉन्फिडन्स बघा मित्राचा. बरं, डॉक्टर म्हणजे पेशंटचा मित्र. मित्र होणं किती आवश्यक आहे या फील्डमध्ये? सांगितलं ना, सर्वात महत्वाची गोष्ट, जे सर्वात मोठा चॅलेंज आम्हाला असते ते असते विश्वास. अनोळखी माणसावर विश्वास करणे थोडं कठीण जाते, म्हणजे आणि जो आपलासा वाटतो त्याच्यावर आपला विश्वास बसतो. म्हणजे डॉक्टर हा पेशंटचा मित्र असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही प्रत्येकाचे फ्रेंड होता. तुमची स्टाफही तुमचा तेवढाच पॉझिटिव्ह आहे, फ्रेंडली आहे. टीम वर्क. मी बघितलं सुरुवातीला छान. एकट्याचं नाही. हो, एकट्याचं नाहीये. पण आता नॉर्मल काही बेसिक प्रश्न त्यावर येतो. रेग्युलर ब्रश न केल्याने काय फ्लॉज किंवा ग्लॉज? रेग्युलर ब्रश न केल्याने किंवा 2 times a day जे सांगण्यात येतं. कसं आहे, तुमचं घर आहे जसं तुमचं तोंड. तुम्ही जेवढं स्वच्छ घर ठेवाल तेवढी दिवाळीची मेहनत वाचते. हो, नाही तर मग दिवाळीला तुम्हाला पेंट आणि घर सगळंच करायला लागतं. म्हणजे खर्चही वाढतो, त्रासही होतो. एका टाइमला मोठं काम काढण्यापेक्षा रोज थोडं 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 थोडं, इट्स अ डेली प्रोसेस. हे रोजचं काम. माझी मम्मा किंवा आजकालच्या मुली किंवा आई, प्रत्येक जण काय म्हणतं, सर तू चॉकलेट नको खाऊ, दात किडतील, किंवा मग कॅव्हिटी है ना. थोडं कॉन्ट्रोवर्शियल मी याच्यावर कमेंट करेन. चॉकलेट खाणं हे चुकीचं नाही, त्याचा खाण्याचा प्रकार आणि खाल्ल्यानंतरची स्वच्छता हे मेंटेन न करणं चुकीचं आहे. शेवटी आलं घरासारखंच म्हणा. तुम्ही खा ना, बिलकुल तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खा, त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या, त्याच्यानंतर काळजी पण घ्या. तर कॅव्हिटी प्रिव्हेंशन साठी काय काय प्रिव्हेंशन? दात चिकट नका राहू देऊ. काही खाल्लं तर पाण्याने तुम्ही त्याला वॉश करा, गुरळण्या करा. बेसिक गोष्टी असतात. आणि
जसं सांगितलं की वर्षातून एकदा चेकअप करा. काही गोष्टी असतात जे तुम्ही स्वतः तुमच्या दातात नाही शोधू शकत, नाही बघू शकत, ते आमचं काम आहे. त्याच्यासाठीच आम्ही शिक्षण घेतलंय. तर बेसिक काही असे प्रश्न येतात. डॉक्टर एक्सरे काढतात, मग आता सगळ्यात मध्ये नॉर्मली एक्सरे फारच छोटा असतो तुमचा, किंवा ती मशिनरी असते, मग त्याचा एक अनुभव किंवा आणखी बेसिक मला काही प्रश्न विचारण्यात म्हणजे सांगण्यात जेव्हा मी तुम्हाला भेटणार आहे, तर मग सर एवढे सगळे पेशंट्स गेलेत, एवढा सगळा अनुभव आहे, मग तुम्हाला कधीतरी असं वाटलं असेल ना, म्हणजे फारच क्रिएटिव्ह म्हणजे फार त्रास होऊन आलेला, 4 ठिकाणी जाऊन आलेला पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तो ओके होतो, त्याचा त्रास हळूहळू कमी होतो, सिटिंग्स म्हणजे पेशन्स ठेवावा लागतो, ह्या सगळ्यातनं तुम्ही जेव्हा त्याला धीर देता तर किती सॅटिस्फॅक्शन मिळते? असे कधी कॉम्प्लिमेंट असे आहेत की इथून एक लेडी पेशंटचा एक्सपिरियन्स सांगतो मी. इथून ते दात ठीक करून गेल्यानंतर म्हणजे त्यांचं ऑलरेडी स्थळ बघण्याचा कार्यक्रम चालू होता, आणि इथून ते दात ठीक करून गेल्यानंतर त्यांचं नेक्स्ट स्थळ त्यांचं झालं, आणि आज त्यांचा आम्हाला लॉंग टर्म फॉलोअप आहे. अँड दोघं मिळून येतात, ते दोघं मिळून पण येतात आणि ते नेहमी धन्यवाद पण देतात. बघा, आणि मॅच मेकर म्हणून शब्द त्यांनी लावला, भले ते काम आम्ही नाही केलं, ते त्यांची स्वतःची मेहनत आहे. हे तर मला कल्पना नाही होती, तरी मी बोललोच ना, लोकांची लग्न जुळवून देणार. आता कसं आहे, काही फेसबुक प्रोफाईल चेक केली, काही गोष्टी कळतात, आमच्या सूत्रांनी आम्हाला सांगितलं होतं, पण तुमच्या बाबतीत असंच काहीतरी आहे मॅच मेकिंगचं, त्याबद्दल आपण जाणार आहोत. पण सर, आणखी काही प्रश्न असे होते की लहान मुलं स्पेशली ब्रश करताना चुकतात, किंवा मग ब्रश आमच्याकडे असणं, टूथब्रश कुठला वापरावा, किंवा एखादा असं तुम्ही सजेस्ट कराल का? किंवा नॉर्मली टूथपेस्ट जे आहे आजकाल, म्हणजे मी आज तुम्हाला तो प्रश्न विचारणार नाही जो तुमच्या मनात आहे की आपके टूथपेस्ट. खूप कॉमन प्रश्न आहे आणि खूप इझिली लोक याच्यात मिसगाईड होतात, म्हणजे दिशाभूल होते लोकांची. ब्रश मध्ये किंवा पेस्ट मध्ये खूप महत्वाचा गुणधर्म असणं जरुरी नाही. सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे तुमची स्वच्छ करण्याची टेक्निक. जसं साबण आणि घासणी, भांड किती चांगलं घासले जाते ते साबणावर आणि घासणीवर डिपेंड नाही करत, घासणाऱ्यावर डिपेंड करत. ओके, मग तरी काही असेल टेक्निक सर? म्हणजे आहे टेक्निक, दिवसात त्यांना नाव आहेत. दिवसातून 2दा ब्रश करायला पाहिजे आम्ही सांगतो, पण ते चांगल्या टेक्निक न केले तर 2च मिनिटात तुमचं ते काम होऊ शकते चांगल्याने. आणि त्याचे नाव आहेत, युट्यूबवर त्याचा व्हिडिओ पण आहेत. मॉडिफाईड बास मेथड म्हणतात त्याला, ब्रशिंग टेक्निक म्हणतात. प्रत्येकाला युट्यूबवर ते सर्च करून, आजकाल सर्वांकडे इंटरनेट, माउथ मॅचिंग वगैरे असं काही, टूथब्रश प्लस माउथ मॅचिंग असं काय? नाही, तसं नाही. असं आहे की तुम्ही फक्त शांतपणे आपल्या दातांना फील करा, त्यांचा सरफेस फील करा, आणि ते नेहमी सॉफ्ट आणि चिकणे म्हणजे स्मूथ वाटले पाहिजे जिभेला. एक अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, जीभ जो आहे आपला टंग, हा सर्वात स्ट्रॉंग सेन्सिटिव्ह सेन्सर आहे. म्हणजे ब्लूटूथ, इन्फ्रारेड या सर्वांपेक्षा सर्वात स्ट्रॉंग सेन्सर जीभ आहे. डॉक्टरच्या डोळ्यापेक्षाही स्ट्रॉंग सेन्सर जीभ आहे. ओके, अशा भरपूरशा गोष्टी असतात जे तुमची जीभच तुम्हाला सांगून देईल. तर उद्या तुम्ही सकाळी ट्राय करा, झोपेतून उठल्यावर जिभेने दात फील करा आणि ब्रश केल्यावर दात फील करा जिभेने. यू विल गेट द आन्सर. येस. आणि जिभे म्हटलं की कहता है ना की एकदा मग म्हटलं, अहो मला वरची भांडी काढून द्या, तो बोले जुबान से निकाले वैसे तेरी बहुत लंबी है. जीभ खूप स्ट्रॉंग आहे. एक्झॅक्टली. अनेक प्रश्न तुमचे आहेत, त्या प्रश्नांवर जाणार आहे मी, पण आता वेळ आहे छोट्याशा एका ब्रेकची. तर कुठेच नका जाऊ, कारण की मनोरंजनाचा हा डोस असा सुरू राहणार आहे. पण तुम्ही वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका आणि बघत राहा RRC नेटवर्क. सोडून गेल्यावर मिस यू म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा. डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती ही पर्सनल असतात. लॉकडाऊन मुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक, तर सोडा आता चिंता, कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. तर वाट कसली बघताय, तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर, आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाय. दात दुखतोय, त्रास होतोय, तुम्हाला असं वाटत असेल की आता कुठे पेन येते, थांबू नका. आपल्या अकोल्यामध्ये आता आपण अशा ठिकाणी आहोत, अकोल्यातल्या हार्ट ऑफ द सिटी मध्ये निशाण टावर, आणि ते प्रख्यात असे दंततज्ञ डॉक्टर शकून सराफ सर आपल्या सोबत आहेत. गप्पा चालल्या सरांसोबत. शोचं नाव आहे मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. सर नमस्कार. नमस्कार. ब्रेक मध्ये बऱ्याच लोकांनी आता विचार केलाय की मला पण त्रास होतोय, मी का थांबतोय किंवा मी का थांबते, आणि वहिनींनी म्हटले आमच्या दादांना की चला उद्या आपण सरांकडे जाऊया. आणि संडे किंवा सुट्टीचा दिवस असल्यामुळे साहजिक आहे ते येतील. पण बरेच प्रश्न असे आहेत की आम्ही तुमच्यापर्यंत येतो,
ठरलेलं असतं, घरातनं निघत नाही. त्रास तर मला किती दिवसापासून होतं, म्हणजे माझी आजी जेव्हा खायची तर ते गाणं असं निघायचं. तर तुम्ही काय सांगाल जे आता बघतायत, का त्रास होतो? पेशंट बोलत नाहीत का इथे आल्यावर जास्त बोलतात? असं असते की पेशंटच्या मनात असते की दाताची ट्रीटमेंट आहे, भीती वाटते, इंजेक्शन देणार, सुई देणार, काय माहित काय करणार. हा, एक त्यांना भीती ऑलरेडी ती आलेली आहे असते. ऑलरेडी आमच्याकडे येण्याच्या पूर्वीच भीती आलेली असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना एक असतो, बापरे किती खर्च होईल माहित नाही. मे बी 1-2 गोळी घेऊन थोडस काही चाललं जाईल दुखणं. एकदमच तर आलं होतं, चाललं जाईल उद्या परवामध्ये, एकदम आलं तसं एकदम चाललं जाईल. मी अशा लोकांना सांगू इच्छुक आहे की आज तुम्हाला दुखणं आलंय, त्याचं कारण आज सुरू नाही झालं, त्याचं कारण काही वेळ पूर्वी सुरू झालं. ते तुम्हाला नाही जाणवत आहे म्हणूनच तुम्हाला इतका उशीर झाला ते जाणणे. तर तुम्ही इथे जर आले तर आम्ही ते तुम्हाला समजवू शकतो, म्हणजे त्याचं निदान लावू शकतो, त्याचा उपचार करू शकतो. येस येस. मग दुसरी गोष्ट उरते भीतीची. तर जसं की मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की आमच्या पेशंटची भीती काढणे हा आमचा पहिला मुद्दा असतो, पहिला मिशन ज्याला आपण म्हणू शकतो, तो आमचा पहिला आहे. पेशंटच्या कम्फर्ट शिवाय आम्ही कोणतंच काम करत नाही. जबरदस्ती हातपाय बांधून कोणतंच काम करत नाही. पण मग ती भीतीच तर महत्वाची आहे. म्हणजे मला आता कोणीतरी असं साहजिक आहे सर, पेशंट बोलतात का म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट? बिलकुल बिलकुल बोलतात, हात पकडतात, उठून जायचा प्रयत्न करतात, सगळ्या प्रकारचे इथे सिनेमा चालतात. नाही, अनुभव ते बरोबर आहे. पण समजा आता जी भीती आहे ती मनातली भीती काढायची कशी? सगळ्यात अगोदर मला त्रास होईल, डॉक्टर जेव्हा आता कॅव्हिटी खूप झालेली असते. माझं पर्सनल जे म्हणजे मी ज्या गोष्टीला मानतो ते सांगतो. लहानपणी सर्वांनी ऐकलं असेल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे सर्वांना हे कळण्यात येत असते की दुखते ते दुखलं नाही पाहिजे. नाही, तसं नाहीये. जर इलाज होतोय आणि त्या इलाजासाठी आणि आपला मेन त्रास काढण्यासाठी आपल्याला एक इंजेक्शन घ्यावं लागणार असेल तर ती मोठी गोष्ट नाहीये. आणि खरंच एक इंजेक्शन घेणे, मच्छर चावणं एवढंच दुखते. तर याला घाबरण्याची काहीच आवश्यक. घाबरायचं कारणच नाही ना, आपण आहोत कोणाकडे. बघा कॉन्फिडन्स बघा, सोबत टीम तेवढीच यांची आहे, सर आहेत, म्हणजे सोबत एक डॉक्टर मॅम सुद्धा आहेत, त्यांची एक्सपर्ट टीम आहे. सर पण मी बऱ्याचदा बघितले की कोणीही आलं, पेशंट तुमच्याकडे आले तर हा दात काढून टाका, डायरेक्ट निकालने की बात करते. हे बरोबर? याला म्हणतात की जुगाड टेक्नॉलॉजी. अरे कोण एवढा वेळ लावेल? तो दात कधी बरा होईल, कधी तो वापस कामी येईल, कधी दुखणं जाईल. त्याच्यापेक्षा काढून मोकळं करा, दुखणं चाललं जाईल, आम्ही आमच्या लाईनीत मोकळे, तुम्ही तुमच्या लाईनीत मोकळे. पण ही विचार करण्याची पद्धत चुकीची नाही वाटत? हो, बिलकुल चुकीची आहे, 100% चुकीची आहे. काय कर, प्रत्येक दाताला जीवनाच्या शेवटपर्यंत जगण्याचा अधिकार आहे. जसं माणसाला त्याचे अधिकार आहे तसे प्रत्येक दाताचे अधिकार आहे. आणि जर दात काढायसाठीच बनले असते तर देवाने दिलेच नसते. बरोबर आहे. ते तोंडात शेवटपर्यंत राहिले पाहिजे, तरच तर तुम्ही शेवटपर्यंत जेवणाचा आस्वाद घेऊ शकाल. नवीन नवीन पदार्थ जे यायला लागले, ते एवढे कॅफे उघडत, त्याचा सगळा तुम्ही आनंद घेऊ शकाल. बघा सर, आता फूडी पण आहेत हे आपल्याला समजलंय, घरी गेल्यावर कळेल. पण आता मी जो प्रश्न विचारला तर दात टिकवण्यासाठी नेमकं आपण प्रॅक्टिकली याच्यावर विचार केला तर काय तुम्ही सजेस्ट कराल जे आता प्रेक्षक आपले बघतात? दात टिकवण्यासाठी काही गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. जेवण फसून राहिलं नाही पाहिजे दातात. दाताचा आपल्याला जिभेला चिकटपणा जाणवला नाही पाहिजे, स्वच्छ जाणवले पाहिजे, तोंडातून वास नाही यायला पाहिजे, दाताचा रंग नाही बदलला पाहिजे. असे काही गोष्टी असतात आणि ज्या डिटेलमध्ये आम्ही आमच्या प्रत्येक पेशंटला समजून सांगतो. जोपर्यंत त्यांचे सगळे डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येकाला समजून सांगतो. तर असं कधी असलं की हा नाही समजत आहे तर आम्ही केस टू केस जसं असेल तसं आम्ही त्यांना समजून सांगतो की तुम्ही हे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, याच्याने तुमचे पुढचे त्रास येणार नाहीत. पण हे सगळं करत असताना अकोलाच नाही तर पंचक्रोशीतले अनेक असे पेशंट असतील. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की एखादा पेशंट येतो, गरज असते, त्रासलेला असतो, ग्रामीण भागातला असतो आणि आर्थिक परिस्थिती थोडीशी डामडूल असते. तर असा तर एखादा किस्सा जो मना म्हणजे होगा दिल के करीब आहे. असाही किस्सा आहे. एक काकू होत्या, खेडेगावच्याच होत्या, जवळच्या पासच्याच. त्यांना तिथे दात नसल्यामुळे त्यांना त्रास व्हायचा, जेवता नाही यायचं. अच्छा. आणि ते जेवता येत नसल्यामुळे त्यांची दिनचर्या ते करू नाही शकायच्या बरोबर, शेतीचे कामं हे ते. तर त्यांनी ऐकलं गावात कोणतरी आलंय असंच, डॉक्टर नाहीये पण दात बसून देतो ताबडतोब. अच्छा. आणि स्वयंचे पैसे पण घेतो. तर त्यांना वाटलं अरे आपलं कमी मध्ये काम होत आहे आणि जागच्या जागेवर होत आहे. त्यांनी त्या माणसाकडनं दात बसवून घेतले. आता मी काय म्हणायचा प्रयत्न करतो तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर ते दात बसवून घेतले आणि 1.5 वर्षानंतर त्यांचं पूर्ण तोंड सुजलं.
जेवढं होतं तेवढे कामी नाही राहिलं. जेव्हा ते माझ्याकडे आल्या तर मला सर्वात मोठा चॅलेंज होता की त्यांचे जे खरा म्हणजे नकली बसवलेले दात तर काढणेच आहे, पण जे ऑलरेडी आहे ते वाचवणे आणि ते वाचवून त्यांना नवीन दात बसवून देणे. तर आम्ही जवळपास पहिल्या सिटिंग मध्ये त्यांचे ते खराब झालेले दात काढण्यात 2.5 तास आम्हाला लागला. बापरे. त्या काकूंची सहनशक्ती मानावी की त्यांनी पण साथ दिला. ठीक आहे, मला समजते. तर ते आम्ही केलं, त्यांचे दात काढले आणि जसं मी त्यांना सांगितलं की आता हे नियम पाळा, हे असं करा आणि मला फॉलोअप द्या, तुम्ही माझ्याकडे येऊन एकदा चेकअप करा वारंवार जेव्हा जेव्हा मी सांगतो तसं. आणि ते त्यांनी केलं. त्यांचा तो पूर्ण त्रास नाहीसा झाला, त्यांचे दात वाचले आणि आता त्या पूर्णपणे खुश आहेत. आणि त्यांची म्हणजे जसं होतं तसं आम्ही त्यांना करून दिलं, दात बसवून पण दिले नंतर. आणि ते आता म्हणजे कसं तो आशीर्वाद जो आहे तो त्या काकूंचा जो असतो, परिवाराचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि साहजिक आहे की हे सगळं करत असताना काकू काका असतील तर काकाही खुश झाले असतील की काका होते ना. हो हो हो. आता असं ठीक आहे. म्हणजे मी एक म्हातारं कपल बघितलं तर 2 जण होते, ते बघत होते की ते एकमेकाला घास भरवत आहेत. मग ते कपल म्हणाले की बघ किती प्रेम आहे त्यांचं दोघांचं एकमेकांवर. नंतर कळालं की दोघांकडे एकच ती त्याची कवडी होती आणि एकदा याचा खाल्ली की तिला गहू घालायचा. तर असं एक प्रेम जे आहे ते यांनी पुन्हा तिथे निर्माण केलं. आणि बघता येईल की बघा सगळ्या ऑटोमॅटिक गोष्टी आहेत. तर बघा प्रेक्षकांचं हे सगळं मनोगत आहे. या अनेक आपल्याला स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात. पण सर एक असा प्रश्न असतो मी नेहमी विचारतो की आयुष्यात चढ उतार असतात. आता तुम्ही क्लिनिक गेले 3 वर्ष अकोल्यात, त्यापूर्वीची जवळपास 2011 पासूनची प्रॅक्टिस म्हणूयात. तर हा सगळा अनुभव जो आहे तो एक होगा ना की सुरू करताना थोडीशी प्रॉब्लेम किंवा तकलीफ किंवा म्हणतात ना की एक स्ट्रगल असतो आपला, तर तो जरा स्ट्रगल असा की नेहमी वाटायचं की मुंबईत मेट्रो सिटी काय मेट्रो सिटी मुंबईत माझं लहानपणापासून प्रेम आहेच. म्हणजे बायको तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त मुंबई एक प्रेम आहे. तर मुंबईत जायची खूप इच्छा होती. तिथे गेलोही देवाच्या कृपेनं आणि लोकांच्या प्रेमानं. तिथेही चांगलं काम केलं, नाव पण कमवलं. पण शेवटी आपल्या लोकांची ओढ जी असते ना ती अस्वस्थ करते, तिथे शांत राहू देत नाही. तर शेवटी एक दिवस असा आला आणि निर्णय घेतला की नाही, आपण आपल्याच ठिकाणी जाऊन राहू आणि तिथल्या लोकांना सेवा देऊ. तिथल्या लोकांची आपण काय म्हणतात त्याला दुआ कमाएंगे. क्या बात है. चलो दुआ में तो याद रहेंगी. पण सर खट्टा मिठा पल म्हणून नेहमी एक युनिक प्रश्न मी विचारतो की तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण जो आहे किंवा एखादा क्षण जो असतो जो आपल्याला फार हार्ट फिलिंग देऊन जातो, आनंदाचा क्षण सांग. आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मी माझ्या अर्धांगिनीला निवडलं. हो तो आजपर्यंत सर्वात जास्त आनंदाचा क्षण. किती वर्ष झाले अंदाजे? अंदाजे जवळपास 12-13 वर्ष झाले आम्हाला सोबत. आपण मॅमलाही भेटणार आहोत, पण त्या अगोदर मला सगळी व्हिजिट करायची आहे आणि काही इमोशनल गोष्टी आहेत त्या तुम्हाला विचारायचं. आपण जाताना एक छानस असं क्लिनिक यांनी इथे उभं केलंय आणि त्यामध्ये इंटेरियर फार सुंदर आहे. त्या पाठीमागे कोण आहे तेही आपण बघणार आहोत. तर ऑपरेटिंग रूम मध्ये आहोत आणि सर फार सुंदर असं इंटेरियर तुम्ही केलंय आणि मुळात इथे फार प्रसन्न वाटतं. म्हणजे मी आता त्रासलेला असलो तर इथे आल्यावर छानपैकी एसी आणि तेवढंच हायजेनिक पण आहे आणि आपल्यासोबत आम्हाला ठेवणं नियमित आहे. म्हणजे त्याच्या भरोशावरच तर आम्ही विश्वास कमवू. नाही मग तेवढंच तुम्ही कम्फर्टेबल करता. तर सर टीम आपण जे म्हणतो तुमचा स्टाफ टीम तेही तेवढी म्हणतात ना फ्रेंडली असायला हवी. तर कसली जे एक्सपर्ट मंडळी तुम्ही इथे सिलेक्ट केले, तर परिचय करून द्या. बिलकुल. जसं म्हणतात ना की एक से भले दो, तर टीम मध्ये काम करण्याचा कधी पण जास्त फायदा असतोच. आणि 2 डोके लागतात, 4 हात लागतात. तर मी इंट्रोड्यूस करू इच्छितो डॉक्टर दीपिका दौड़, हे माझे असोसिएट डॉक्टर आहेत. क्या बात है. दीपिका जी नमस्कार. हेलो. नाम में दीपिका और जी मेरे स्माइल देखिए, वो वाली वेव करून दाखवत. तर मार्गदर्शन आणि त्या पाठोपाठ आपल्याला काम हे करता यावं अशी कुठली संस्था आहे, तर मग अशा शोधात तुम्ही होतात असं आम्ही ऐकलंय. तर मग इथे स्पेशली सरांच्या मार्गदर्शनाखाली काय सांगाल, कशा सुविधा आहेत आणि काय? माझं BDS झालं त्याच्यानंतर मी शोधतच होते की मला माझं नॉलेजही अप्लाय होईल आणि मला जिथे ॲडव्हान्स टेक्निक असतील तिथे. पण सरांनी मला चान्स दिला तो, कारण सरांकडे सोल्युशन होते सगळं ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत आणि जे काही समस्या असतात पेशंट्सच्या त्याचं सोल्युशन बघतात आधी. तर ते मला खूप छान वाटते की काम तर करायचंच आहे आम्हाला, पण सोबत पेशंटचं सोल्युशन झालं पाहिजे. त्या टेक्निक आणि त्याचं डायग्नोसिस झालं, त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली पाहिजे.
त्याच्यासाठी थँक्यू सरांना. अरे वा, बघा म्हणजे काय आपल्या अकोल्यातले जे विद्यार्थी म्हणा ऍटलीस्ट BDS झाल्यानंतरची प्रॅक्टिस करताना ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती स्वतः तर आपण इस्टॅब्लिश कधी करू शकत नाही, पण तुम्हाला संधी मिळाली, आता तुम्ही पेशंटचे फॉलो करताय. क्या बात आहे दीपिकाजी, थँक्यू. चला, छानपैकी मार्गदर्शनासोबत इथे आपल्याला प्रॅक्टिस करतायत असं आपल्याला सांगितले, पण आता बाकी पण स्टाफ आहे सर. आमच्याकडे सध्या या ड्युटीला 2 स्टाफ आहे, गौरी आणि प्रीती. अच्छा, मग या दोघींचा काय किस्सा, कसे जॉईन झाले आपल्याकडे? मी ऐकलंय की 3 वर्षापासून कोणी दोघींचा किस्सा सेमच आहे लगभग. दोघींचा हा पहिलाच जॉब आहे. हो, पण बघा, पण आता दोघी आमच्या फॅमिली सारखेच आहे, म्हणजे क्लिनिकचा एक हिस्सा आहे. क्या बात आहे. कसा ऍटमॉस्फिअर आहे, कसं वाटते? किती वर्ष झाले तुम्हाला? मला 6 महिने झाले. 6 महिने झाले. ओके. मे मध्ये जॉईन झाली होती मी. कशा कशा प्रकारचे पेशंट येतात? तुम्ही स्वतः पेशंट म्हणून आले होते का पहिल्यांदा? हो, वाटलंच मला. अशा प्रकारचे पेशंट. अशा प्रकारचे बघ, किती हळवे, एकदम साधे. एवढाच आवाज असतो? तुम्ही फार गोड असताय. तुम्हाला 3 वर्ष झाले? हो, मला 3 वर्ष. बरं, काय अनुभव आहे सरांचा? एक म्हणतात ना टेक्निक असते लोकांना किंवा पेशंटला लीड करायची, तर इथे वेगळं काय आहे? सर पटकन आलेले पेशंट मी बाहेर बघितले, खूप छान छान बोर्ड लागले की अप्रिशिएट करतो, तुम्ही आता वेट करताय, तुम्ही बाहेर बऱ्याचदा असता, कसं हँडल करता? पेशंटला खूप समजून घ्यावं लागते, त्यांच्या मनानुसार घ्यावं लागते. कधी कधी आम्ही चिडले तर त्यांना समजून सांगतो की गर्दी होते कधी कधी, तर मग आम्ही मेन समजून घेतो. कुठल्या कुठल्या सुविधा इथल्या आहेत? इथे सर्व प्रकारचे पेशंट येतात, पण स्पेशली सर इम्प्लांट आणि दात स्माइल डिझाईन करणे आणि कवडी बसवणे याचे पेशंट जास्त येतात. ओके सर, हे जे तुम्ही लावले ब्रेस, हे कंपल्सरी आहे का तुमच्या इथल्या एम्प्लॉईला? अरे, जर आम्हीच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केले तर आम्ही पेशंटला कन्व्हिन्स कसं करायचं? तर नियम हा आहे की असो कोणी पण सर्वांसाठी लक्ष स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणे तेवढंच आवश्यक आहे. क्या बात. जो वातावरण आहे, ती स्माइल आहे, ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, अशी स्माइल तुमच्या चेहऱ्यावर तुम्हालाही आणायची असेल, तुम्हाला यावं लागेल. तर काय अनुभव सांगाल, काय यावं इथे मेनली? तुमच्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन मिळेल इथे, समाधान होईल आणि जे ट्रीटमेंट करायला आहे ते म्हणजे परफेक्ट होईल. जनरली बघितलं जातं की सुटसुटीत आणि मोजकं असं इथे मी बघतोय फॅसिलिटीज आहेत आणि फार सुंदर वाटते या पाठीमागचं, म्हणजे इथल्या मशिनरीज बद्दल माझा एक अनुभव आहे की जसं सांगितलं, लोकांना एक मनात एन्झायटी असते, एक संकोच असतो, एक भीती असते. तर आमच्याकडे आहे सर्व मशिनरी, पण आम्ही प्रयत्न करतो की लोकांच्या डोळ्यात त्या नाही बसावा, कारण की त्यांना पाहूनच त्यांची भीती वाढावी नाही. तर हा एक आमचा एक प्रयत्न आहे. जसं मी सांगितलं की आमचा सर्वात मोठा मिशन आहे लोकांची भीती काढणे. जसं आमचा एक प्रयत्न की इथे आल्यावर तुम्हाला असं हॉस्पिटल सारखं एन्व्हायरमेंट ताबडतोब दिसणार नाही. तो आमचा एक प्रयत्न आहे की तो कोणाला भीती वाटली नाही पाहिजे, कोणाला आमचे अवजार वेगवेगळ्या प्रकारचे दिसले नाही पाहिजे. ते अवजार किंवा हे दिसले की वो थोडंसं घबरा जाते असं म्हणतात. पण खरंच सर इथे फार सुंदर आणि असं आपण म्हणतो की घरच्या सारखं वातावरण आहे, फार हायजिनिक आहे. पण या सगळ्या पाठीमागे जेव्हा तुमचं मन शांत असतं, जेव्हा तुम्ही म्हणतात ना की तन्मन धन से आप इझिली और शांत असता, तेव्हा तुम्ही काम छान प्रकारे करू शकता. आणि एकटा मनुष्य सहसा काही करू शकत नाही, तर सपोर्टही लागते. तर बालपणाबद्दल थोडंसं आपण अवंतर जाऊया आणि त्यामध्ये पुढे काय जर्नी होती ती जाणून घेऊया. त्याबद्दलही अनेक लोक उत्सुक आहेत जाणून घेण्यासाठी. तर बालपण तुमचं नेमकं कसं गेलं? बालपण माझं खूप चांगलं गेलं. माझे वडील आहेत, त्यांच्याकडनंच मला सगळी इन्स्पिरेशन, सगळी प्रेरणा भेटली. जे काही मी आज करतो पेशंटसाठी, त्याच्यासाठी जे काही मला डोकं लावावं लागते, जी काही क्रिएटिव्हिटी मला लावावं लागते, त्याचं सगळं बॅकग्राऊंड माझ्या फादरकडनं, माझ्या वडिलांकडनं मला भेटलेलं आहे. आणि त्याच्यात कसं की ते असं जसं आमच्या घरी महालक्ष्मी बसतात, तर त्याच्यासाठी डेकोरेशन करायचं, मग त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात. तर मग कसं जे आहे त्याच्यातच चांगल्यात चांगलं कसं करायचं, जबरदस्ती नवीन वस्तू आणणे, जुनी फेकणे, छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. आता हे थोडं वाढ वाटेल ऐकायला, पण तसंच मी पेशंटला सांगतो की जस्ट बिकॉज तुम्हाला त्रास आहे म्हणून दात फेकून देणे आणि जबरदस्ती पेशंटला महागाची ट्रीटमेंट लावणे, ॲडव्हान्स ट्रीटमेंट लावणे, आमचा मुद्दा तसा नसतो. आम्ही प्रयत्न करतो की जे आहे तेवढं त्यांना पेशंटला बेस्ट पॉसिबल सोल्युशन आम्ही काय देऊ शकतो. क्या बात आहे. आता यासोबतच या सगळ्यांमध्ये यांना सपोर्ट करणारी व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून अर्थातच मॅम, त्यांनी आपण भेटणार आहोत. पण पुन्हा घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच नका जाऊ, बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता. शोचं नाव आहे सिटी कट्टा. सोडून गेल्यावर मिस यू म्हटल्यापेक्षा सिटी कट्ट्यावर विथ यू म्हणा. डिस्टन्स जरी सोशल असलं तरी नाती ही पर्सनल असतात. लॉकडाऊन मुळे व्यवसायाला लागलाय ब्रेक, तर सोडा आता चिंता, कारण घेऊन आलो आहे मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा.
तर वाट कसली बघताय, तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा आमच्या सिटी कट्ट्यावर आणि त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. बाय. धमाल गप्पांची सुरुवात अशीच सुरू आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही ट्यून केले चॅनल नंबर 190. त्याबद्दल खरंच तुमचा आभारी आहे. मला माहिती आहे की तुम्ही आता बघताय की क्लिनिकमध्ये अचानक हे 2 व्यक्ती आणि मी पकडून 3 अशा काय ऍड झालोय अचानक. तर बघा, छानशी स्माइल ज्यांची आहे आणि ज्यांच्यामुळे आहे, तुमची आता आहे की बंद झाली? अरे बिलकुल आहे. तर आमच्या राहणार आहे. आमच्या प्रेक्षकांना जरा परिचय करून द्या. शब्द कमी पडतात परिचयासाठी. थोडक्यात सांगतो. वो बोलते ना 100 बात की एक बार. ही माझी अर्धांगिनी आहे, माझी वाइफ मानसी. अच्छा मानसी जी, नमस्कार. नमस्कार. मुझे बताइए कि कैसे मिले आप दोनों? हम लोग नेबर्स है बेसिकली, ओके. या नेबर्स थे, मैं ऐसा बोलना चाहूंगी. एक ही दीवार है बीच में जो हम दोनों के घर के बीच में थी. अच्छा. एंड बस नाम पता थे एक दूसरे के कि हाँ ये इनका नाम शकुन है, इसका नाम मानसी है, और हम सेम स्टैंडर्ड है, सेम साथ में ही पढ़े हैं, मतलब साथ सेम स्टैंडर्ड के हैं. और तो वो भैया ये दीवार टूटती नहीं वाला आपने डायलॉग तोड़ दिया है ना. एनीवेज, सबसे पहले तो आप बहुत ही प्यारी लग रही है, बहुत ही खूबसूरत लग रही है. लगता है कुछ लोग मतलब कुछ सालों पहले इसी स्माइल पे, तो कुछ सालों पहले थी, अभी भी है. हाँ नहीं वो फिदा हो गए ऐसे कर दो. बिल्कुल बिल्कुल वही. तो वो स्माइल वाला किस्सा दोनों साइड है. दोनों साइड. मैंने सुना है की म्हणजे एक महत्वाची गोष्ट काय की इन्स्पायर कसं व्हावं किंवा एक इन्स्पिरेशन म्हणून एक अलग सी स्टोरी है, वो थोड़ा शेयर कीजिए. कैसे आप मिले थे और कुछ मेल भी हुआ था ऐसे सुना है मैंने. मिले कैसे थे? हाँ. जैसा कि उन्होंने बताया, जानते थे एक दूसरे को नाम से बस. एक दिवाली की छुट्टी में हम एक दूसरे को क्रॉस हुए. अब आता है ना कि अरे हाउ आर यू, कैसे हो. तो बात हुई, उन्होंने स्माइल दी, मैंने स्माइल दी, नंबर्स एक्सचेंज हुए आणि असं महिन्यावारी कधीतरी एखाद मेसेज फॉरवर्ड करत कधी गप्पा सुरू झाल्या, कधी आम्ही चांगले मित्र झालो आणि कधी मित्रांपासनं पार्टनर्स, लाईफ पार्टनर्स झालो. पण स्टोरी चालली तशी. ही स्टोरी एवढी सोपी नाही आहे. यातला जो आपण म्हणू शकतो ट्विस्टिंग पॉइंट किंवा प्रत्येकाने इन्स्पायर जसं व्हावं, ओबेसिटी है ना. तो क्या फैक्टर है? गुड जी. वेरी वेरी बिग फैक्टर. तो आप बताइए क्या था, आप ही बताइए. जब हम लोग फ्रेंड्स थे, या फिर मैं ये बोलना चाहूंगी कि हमने सोचा कि कुछ हो सकता है, वो सोचने के पहले एक बड़ा क्वेश्चन था. इनका वेट था 52. हाँ. मेरा वेट था 146. 146? ओह माय गॉड, सीरियसली? तो ये कैसे हुआ फिर? हाँ तो ज्यादा ही था ना. बात में वजन बोलते ना. तो कुछ ज्यादा ही नहीं था. तो फिर भी आपने इनको प्रपोज किया, शादी के लिए पूछा, राइट? प्रपोज तो बहुत बाद में की बात है. आजकाल एक कन्सेप्ट आहे डेटिंग. लग्नाच्या अगोदर एकमेकाला जाणून घेणे, त्याच्यासाठी भेटी गाठी होतात. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्हाला एकमेकाचा हात पकडायला लाज वाटत होती. वो तो लग ही रहा है सर, बहुत शर्मीले है ऐसे. तो आपको दिख ही रहा होगा वो तो इंटरव्यू में सर कैसे कितने शर्मीले हैं. तो एक मतलब कभी लगा था कि एक इंजीनियर, एक डॉक्टर, ऐसी जोड़ी, मतलब आप आईटी से हैं शायद. हाँ. जी. तो आप तो ये डॉक्टर इंजीनियर वाली जोड़ी अभी घर में कैसी है? मतलब मैंने सुना है कि कभी आप डांटती नहीं सर को, मतलब कुछ गुस्सा नहीं? अभी जो घर में जो हमारे रोल्स है वो एग्जैक्टली अपोजिट है. अच्छा. शी इज बाय प्रोफेशन इंजीनियर और मैं डॉक्टर, और घर में मैं इंजीनियर और वो डॉक्टर. मतलब आप मिक्सर, मतलब फैमिली के सारे प्रॉब्लम्स का इलाज इनके पास है. और कुछ बिगड़ जाता है तो उसका इलाज मेरे पास है. टेक्निकल पर्सन ये है. अच्छा जी. अभी मैं देख रहा हूँ उतनी ही हैप्पी को लेके आप दोनों हैं. तो मुंबई जब छोड़नी पड़ी, आप चाह सकते, मतलब फैमिली अगर एटमॉस्फेयर देखेंगे तो आप चाह सकते थे मेट्रो सिटी में रहना? कोई भी बहू या कोई बेटी अगर देख रही है वो चाहेगी ना. बिल्कुल. तो फिर ये तो लोग ज्यादा चाहते हैं. और फैमिली बैकग्राउंड अगर देखा जाए तो और भी बिजनेसेस है, सड़कों में पढ़ाई करके ये सब चीजों में उसके ऊपर आने. तो फिर अकोला ही क्यों? आपको इन्होंने, मतलब इन्होंने कहा नहीं कुछ, या आपने इनको नहीं कहा कि चलो उधर ही सेटल होते हैं मेट्रो सिटी? मुझे बंदा चाहिए, जगह से कोई मतलब नहीं है. आई ग बघा, तुम्ही पहा पुण्यातला पोरगा पाहता है. ठीक है. लेकिन ये बॉन्डिंग है
तो अभी मैं देखूंगा कि क्या पॉजिटिव चीजें निकल के आती है जब दोनों में। अब मैंने सुना कि एक बहुत ही बढ़िया सा फूल आपकी, हाँ, तो वो 4-3 साल खोला मैं इस क्लिनिक को, 4 साल उसको, तो उस बारे में बताइए जब पहली बार आपकी लाईफ में। माझा पोरगा समर्थ नाव आहे त्याचं. हो 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 आता तो 2 वर्षाचा झाला हल्ली, हो. जुलैमध्ये. हो आणि मेन आम्ही असं समजू की अकोल्याने आम्हाला ते गिफ्ट दिलंय. आम्ही अकोल्याला शिफ्ट झालो, प्रेम शोधत आम्ही इथे आलो की जे आपल्या माणसांचं, आपल्या लोकांचं प्रेम आहे ते त्याच्या इच्छेनं आम्ही इथे आलो. आणि त्याच्या रिटर्न गिफ्ट जे म्हणतो ना, आम्हाला आमचा समर्थ भेटला. क्या बात आहे. मग तो समर्थ आणि तो आनंद तो दिसूनच येतोय. फिलिंग्स पहिलं क्लिनिक टाकल्यावर कशा प्रकारचे म्हणजे आता हे मोठं केलं? पहिलं क्लिनिक जेव्हा टाकलं होतं ते एक समजा जागा जशी भेटली, एक बेसमेंट मध्ये मी क्लिनिक टाकलं होतं. छोटीशी जागा होती. पहिला जो माझा ओपनिंग आपण इनॉग्रेशन म्हणतो, त्या पहिल्या दिवशी धुवाधार अकोल्यात पाऊस झाला होता, एकदम स्वागत झालं होतं क्लिनिकचं. दुसऱ्या दिवशी माझे पाय पाण्यात होते. ऍक्च्युली ते फोटो आम्ही बघितले. सरांना तुम्ही फेसबुकवर सर्च करू शकता. इव्हन आपले जो केअर आहे, क्लिनिक आहे, त्या क्लिनिकच्या पेजवरती आहे, बरेचसे फोटोज आहेत. पण आपकी क्या फीलिंग्स थी जब इतना एक्सपांड हुआ है, इंटीरियर ये सब चीजें, कुछ ऑफिस की प्रॉब्लम या यहाँ की प्रॉब्लम घर में डिस्कस करते हैं कि आज यार इतने पेशेंट आ गए थे, सर से कुछ? जनरली मतलब सर का मोटो यही था, डेंटिस्ट वाइफ नहीं चाहिए, कोई और प्रोफेशन की चाहिए, क्योंकि मुझे क्लिनिक की बातें घर पे नहीं करनी. लेकिन उनको वैसे चाहिए नहीं था, पता है, वो स्माइल ही इतनी प्यारी है आपकी. तो डेंटिस्ट की जरी स्माइल बघूनच झाला ना सर. इन्स्पायर होत राहतो ना मी. बरं, किती वेळा भेटलात लपून लग्नापूर्वी? लग्नापूर्वी आम्ही दोघं वेगवेगळ्या शहरात राहतो. तो छुप छुप के मिले तो होंगे या फिर साल में एक बार? क्या बात साल कर रहे में हैं? एक बार. आपने जितनी की? अरे उस टाइम पे हम, आजकल सब अलग है. उस टाइम पे हम लोगों को जितना पॉकेट मनी थी, उस पॉकेट मनी में खुद का महीना चलाओ, फोन के रिचार्ज करो, खाना खाओ, बस उतने में ही सब हो जाता है. पहली मूवी कौन सी देखी थी साथ में? हमने पहली मूवी दॅट मराठी मूवी. मराठी मूवी होती, गाणं गायला मिळणार, ऐकायला मिळणार छान आपल्याला. सांगा सांगा. बच्चों वाली मराठी मूवी. अच्छा, वो हाँ, शाळा मी देखी. शाळा. नहीं सीरियस मूवी तर नाही बा. टाइमपास. क्या मग? येस, टाइमपास. मला बी येस. नाही प्रेमात वेळाने झालं. पण 2 ओळी व्हायलाच पाहिजे. बरं त्या गाण्यासारखं नाही बरं. ते मला प्रेमाचे वेळ भले लागले असेल, पण मी प्रेमात हुशार झालो. मला वेळ लागले मानसीचे. दोनों मिलके एक लाईन, दोनों मिलके. मला वेळ लागले प्रेमाचे क्या बात है. दुसरी बाजू बघायला मिळते आतमध्ये. आता श्री, तुला एक सांगू, जी माझी बायको माझ्याकडनं करू नाही शकली ते तू करून दाखवलं. सॉरी बोलते समय गाना नहीं गाते कभी आपको? हाँ जी. ये गाना मैंने एंगेजमेंट में बोला था इनके लिए. उनको बोला था गाना बोलने के लिए. उस टाइम पे वो इतने ज्यादा खुश थे कि एंगेजमेंट हो रही है इतना फटाफट. हाँ, तो मतलब खुशी की मारी निकली. खुशी की मारी कुछ नहीं. तो अभी इतने सालों बाद मैंने, आप देखो मैं आपकी साइड से हूँ, जो मैं नहीं कर पाई वो आपने कर दिया. क्या बात आहे. आता बेसिकली काय होतं सर, डिस्कशन असतं. एक फॅमिली मॅन तुम्ही आहात, इथली जी स्टडी आहे, असं झालं असेल, जर्नी असते प्रत्येकाची, प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. काही गोष्टी अशा असतात बेसिकली की त्या आपल्याला डिस्क्लोज करायच्या नसतात, पण मनात असतात. अप अँड डाऊन तो सबकी लाईफ में आते. बिलकुल. तर असं काय होतं, टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफचा कुठला आपण समजूयात? टर्निंग पॉइंट सर्वात महत्वाचं जर म्हणायचं झालं तर हे जे आम्ही अकोल्याला शिफ्ट झालो, हाच एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. कारण की मुंबई आवडते म्हणून मुंबईत गेलो. मॅडमला जॉब होता, मी क्लिनिक चालवत होतो, तिथे माझाही जॉब होता. पण तेव्हा आमचे स्वतःचे लोक आमच्या सोबत नव्हते. तेव्हा काहीतरी आयुष्यात मिसिंग आहे असं वाटायचं. आणि वर्क सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीये, चांगलं नाही वाटायचं. ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा झोप लागायची तेव्हा सॅटिस्फाईड नव्हते आम्ही. पण आता जगभर फिरून आलात. मी बघितलंय दुबईला बुर्ज खलिफा, त्यानंतर मुंबईत आहेच का, आणि ठिकाणी आलात. पहिली फ्लाईट जी होती समरची जी, त्याची तुम्ही म्हणजे फार हॅपी गो लकी तुमचं असं एक कपल आहे. तर मला थोडक्यात विचारायचं की मग दुबई किंवा मुंबई तिकडे फिरून आल्यावर अकोल्यातलं काय आवडतं तुम्हाला? म्हणजे
पाणीपुरी अकोला अकोल्याच्या पाणीपुरी सारखी कुठेच भेटणार पाणीपुरी नाही. नाहीये. ग प्रोमो मिळाला आम्हाला. कुठेच नाही. नाही ना, दुबईला नाही, मुंबईला पण नाही. कुठेच नाही. चॉईस मुंबईचा वडापाव की अकोल्याची पाणीपुरी? पाणीपुरी. मुंबईचा वडापाव बिलकुल नाही घेणार मी. देखा अकोल्याचा अभी पाणीपुरी जगह असं होने वाला था. नाही. नाही मुंबईचा वडापाव पण नाही. नाही, पाणीपुरी फर्स्ट पाणीपुरी. फर्स्ट पाणीपुरी. अकोल्याची पाणीपुरी कधी पण, मुंबईचा वडापाव नाही. बघा डेंटिस्ट बोलतायत हे काय, हे हा प्रोमो आहे. Anyway. बघा मला मुंबई खूप आवडते तर मुंबईचा वडापाव सेकंड, पण Second. अकोल्याची पाणीपुरी फर्स्ट. देखा सर बहुत लकी हो सर आप. अरे इसीलिए तो चुना ना. कभी मैंने सुना है कभी तारीफ नहीं की इन्होंने आपकी, करते हैं कभी? माय वाइफ. मैंने सुना भाभी जी नहीं की ना? हाँ? नाही, करते हाँ, करते हैं पक्का. कभी कुछ कहना चाहेंगे कभी अभी सगळ्यांसमोर एक तारीफ? हाँ जी. तारीफ करने से मैंने सुना लोग चढ़ जाते झाड पे. जे कुठलं झाड असते ते छोटस कोणतं तरी झाड करायचं? आपण थोडस अवंतर जाऊयात. स्ट्रगल असतो प्रत्येकाचा, तसं साहजिक आहे, करावं लागत नाही, पण आपला इंटरनल स्ट्रगल फार असतो आणि अशा वेळेस आपल्याला सपोर्ट करणारी मंडळी असतात. तर कुणाकुणाला थँक्यू तुम्ही म्हणाल, तुम्हाला असं वाटतं धन्यवाद द्यायचं असेल तर? फ्रेंड सर्कल असतो किंवा फॅमिली. आज समजा जर कोणी माझ्याबद्दल काही चांगलं म्हणू शकते किंवा माझी तारीफ करू शकते, तर त्याच्या मागे माझा कमी आणि माझ्या अवतीभोवती असणारे आणि राहिलेले सर्व लोकांचा जास्त हात आहे, जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. ऑब्व्हियसली सुरुवात फॅमिलीपासून होत असते, त्याच्याही पहिले सुरुवात देवापासून होत असते, पण देवाला पकडून थँक्यू नाही म्हणता येणार, म्हणून हात जोडून नमन. पण जसं फॅमिली, वडील, आई, आजी, आजोबा आणि आजपर्यंत भेटत गेलेले लोक यानं त्यापर्यंत मला शिकवत गेले. मी तुझ्याकडनं शिकतोय श्री. अरे बापरे. शिक्षकाची भूमिका आणि सगळ्यांना शिकवणारी. आमचे टीचर्स जे होते त्यांच्या काही काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला नेहमी लक्षात राहतात. मित्र असतात काही काही, मजाक मध्ये आपली खिल्ली उडून जातात, पण आयुष्यभराची शिक्षण शिकवणी देऊन जातात. आणि ऑफकोर्स बायको तर आहेच आहे नेहमी. काही पण नाही आलं तर रिव्हिजन कोर्स आम्ही घेतोच. नाही, ते जोडीच एवढी सुंदर आहे तुमची, पण म्हणजे ते बघूनच सगळे म्हणत असतील असं कपल असायला हवं आणि प्रत्येकाला असा पार्टनर मिळायला हवा जेवढं प्रेम तुमचं आहे. गेले 13 वर्ष झाले सर, राईट? खूप 13 वर्ष झाले आहेत, लग्नाला 6.5 वर्ष झाली आहेत. ओके. आणि परफेक्ट जोडीबद्दल जे कोणी समजा असं म्हणत असेल, थँक्यू व्हेरी मच, बट सांगू इच्छितो की परफेक्ट असं काहीच जगात नसते. जे तुम्हाला आवडते तेच तुमच्यासाठी परफेक्ट बनून जाते. ये क्या बात आहे. बिलीव्हर्स आर अचिव्हर्स. येस, राईट. Surely believers are राईट. म्हणजे काय आहे ना की नाही कळालं तर आपण काहीतरी बोलून टाका. मग ते डिक्शनरीत मी तर जाऊन चेक करत होतो काय काय आपल्याला काय म्हणलेलं आहे ना, असं काही नव्हतं ना. नाही, असं काही नाही. कंप्लेंट्स त्यांना भरपूर आहेत माझ्याबद्दल, पण आता निघत. हा, पण ते कसं शी इज हायडिंग ऑल द स्टफ आणि ते बरोबर एकट्यामध्ये 4 दिवारी के अंदर यू कॅन अंडरस्टँड. पण लग्न झालंय नाही, मी एवढा खुश आहे, तुम्हाला छान नाही वाटत का? मी खुश नाही वाटत. नाही नाही, मी माझ्याबद्दल बोलतो, मी तर फार आनंदी आहे. अरे देखा अभी हे नवदुर्गेचं रूप निघालं होतं थोडंफार, है ना? वो तो थैंक पहले इन्होंने बोला फ्रेम में आ रहे ना हम लोग. हाँ वही बोला, ठीक है. एनिवेज, मदत करणारी मंडळी झाली, थँक्यू आपण बोलले. प्रेक्षक आपल्याला बघतायत, पण आता महत्वाचं आहे की काही मंडळी असतात जेव्हा स्ट्रगलिंग काळात जे आपण सॉल्व्ह करत असताना टांगे खींचने वाले भी होते हैं. तर असं कधी घडलं होतं का? आणि असेल तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय? असं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ भेटतातच काही ना काही, कोणी ना कोणी. प्रत्येकाला खुश नाही करू शकत आपण, पण अशा ज्यांना पण माझ्याकडनं अशा काही आहेत गोष्टी, तर त्यांना माझा एकच निरोप राहील की जोपर्यंत तुम्ही माझ्यापासून खुश नाही होणार तोपर्यंत तुम्ही मेहनत करत राहील. हो 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 हो. म्हणजे बघा, भावना आम्हाला पोहोचल्या, भापू आपण त्याला म्हणतो. उम्मीद पे दुनिया कायम. अरे उम्मीद पे दुनिया कायम है और आप दोनों साथ में तो और क्या चाहिए, है ना? अच्छा, आप ये जो कॉन्फिडेंस है इनका, ये पहले से था? हमेशा से. पहले किसने किसको बोला था कि हम साथ में जुड़ना चाहते हैं एक दूसरे के? सबसे इन्होंने ही बोला था मुझे पहले. हाँ जी. एक्झॅक्ट शब्दात सांगायचं झालं तर मी यांना अशा प्रकारे सांगितलं होतं की माझ्या लाईफ पार्टनरचं जे फ्रेम आहे, जे पिक्चर आहे माझ्या मनात, त्या फ्रेम मध्ये तू एक्झॅक्ट बसते.
क्या बात है, हे मी प्रपोज असं केलं. एग्जैक्ट वर्ड्स. एग्जैक्ट मुझे लगा था अच्छा आपने कंप्लेंट ढूंढ ली, मैंने पूछा था कंप्लेंट ढूंढी अपने, आ गया आपको? बिल्कुल बिल्कुल. मुझे बताइए. पूरे अकोला के दांत ठीक हो रहे हैं, मेरे दांत नहीं हुए अभी तक ठीक. डर लगता है भाई. अच्छा आपका एक्ट्रेस कौन सी पसंद है? काजोल. काजोल. अब काजोल की स्माइल अच्छी है या? लॉन्ग क्वेश्चन. इसीलिए पूछा मैंने, इसीलिए पूछा. आप देखा काजोल ने बोल दिया. आपको कौन पसंद है एक्टर? आमिर खान. आमिर खान. अब बोलने में आमिर खान बहुत अच्छा है, परफेक्शनिस्ट जिसे कहते हैं ना, तो फिर कौन है? या फिर वो आमिर खान वाली परफेक्शनिस्ट वाली हरकतें सारी इधर है ना? अच्छा ऐसा आहे, वो इसीलिए मेरे साथ. बघा हे असंच सुरू राहणार आहे आपल्याला आवडतं प्रश्नाकडे. बट बहुत ही क्यूट आप दोनों साथ में लग रहे हैं. अब हमारी जो अकोला के बहुत सारे यंगस्टर है वो भी हमें देख रहे हैं, और एज एन IT और एज ए डॉक्टर, मतलब मेडिकल और IT का कॉम्बिनेशन, ऐसी बहुत कम जोड़ियां हमने देखी है. एक तो हम अपने प्रोफेशन, तो ये क्या था आप दोनों ने जब पढ़ाई की होगी, आप जब इंजीनियर या फिर एज एन डॉक्टर, तो हे कॉम्बिनेशन चालतं म्हणजे? युजली हाँ नाही बघायला भेटणार. हाँ हाँ हाँ. पण एक आमचं नशीब म्हणा, फॉर्च्युनेट अस, लकी वी, की तेच गोष्टी जे आम्ही वर्क मध्ये करतो, दिवसभर वर्क लाईफ मध्ये करतो, तेच आम्हाला घरी कॅरी फॉरवर्ड नाही करावं लागत. आणि नवीन काहीतरी शिकायला भेटते. मला यांच्या फील्ड मधनं शिकायला भेटते, मे बी त्यांना माझ्या फील्ड मधनं काही भेटते. कॉफी टेबल पे कुछ बात होती है, कुछ डिस्कशन होता है ऑफिस को लेके, इनके डॉक्टर या पेशेंट्स को लेके, आप कुछ सजेस्ट करती हैं? पेशेंट्स को लेके तो मैं कुछ सजेस्ट नहीं हाँ करती. फिर भी कुछ. हाँ, क्लिनिक की प्रगति, क्लिनिक में क्या क्या ऐड कर सकते हैं, वो सब के लिए हम लोग डिस्कशन और करते ये हैं. अच्छे इंजीनियर बन पाए, मतलब इन्होंने आज तक मिक्सी दुरुस्त करके थी घर की ना? कितनी मोटे इंजीनियर देखो घर की हर इलेक्ट्रिक चीज खोल तो दी, इतना तो अचीव कर ही लिया. चलिए, तो ये बातें अभी बहुत ही ज्यादा हम कंटिन्यू कर रहे हैं, और इसमें मैं थोड़ा सा एक चाहूंगा कि जो यंगस्टर हमें देख रहे हैं अभी, और कुछ लोग हैं जो इतना अच्छा कपल, गुड लुकिंग, ये सब देख के जल भी रहे हैं अंदर से वो देख रहे हैं कि हम भी शायद अपना कोई पार्टनर ढूंढ ले, तो क्रॉस कनेक्शन भी चलता है भैया, आप देख सकते हैं. ऐसा नहीं कि अपना ही पार्टनर मिले, लेकिन ये है कि अब नए जो बंदे हैं आपकी जैसा होना चाहते हैं, डॉक्टर बनना चाहते हैं, इंजीनियर बनना चाहते हैं, तो यंगस्टर के लिए कुछ आप क्या सजेस्ट करेंगे मैसेज? एक सिंपल चीज है, जस्ट आपके मन में क्लॅरिटी रखिए, आपल्या मनात स्पष्ट असू द्या की तुम्हाला काय पाहिजे, कारण की प्रत्येक माणसात ते अचीव करण्याची क्षमता असते. जर आम्ही करू शकतो तर कोणीही करू शकते. क्या बात है, आप क्या कहेंगी? क्लियर तो होना ही चाहिए, लेकिन साथ में उतना आपको जिद भी रखनी चाहिए कि आप वो चीज अचीव करें. तर धमाल गप्पा झाल्या, यंगस्टरला मेसेज झाला. पण आता बरीचशी पेशंट आहेत किंवा बरीचशी मंडळी आहेत ज्यांना थोडंसं दुखतंय, किंवा आपला शो ऐकून हसून हसून त्यांचे आता जॉज वगैरे दुखत असतील. मला म्हणायचं असं आहे की तुम्हाला जर त्रास असेल, थोडंही तुम्हाला वाटलं असेल, तर ही आपुलकीचा प्रश्न आहे की पटकन तुम्ही आमच्या क्लिनिकला या, इथे या. आपण अकोल्यातल्या निशांत टावर या ठिकाणी आहोत. पण सर नेमकं पोहोचायचं आहे, तसंही आम्हाला काही विचारायचं असलं, टेलिफोनिक अपॉइंटमेंट आपण घेता का? आणि असं बिलकुल आम्ही अवेलेबल असतो आमच्या पेशंटसाठी, कोणाहीसाठी ज्यांना काही दातांविषयी डाऊट्स आहेत, ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही नेहमी अवेलेबल असतो. पुरेपूर प्रयत्न करतो तत्पर सेवा देण्यासाठी, आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आमचा मोबाईल नंबर आहे 7066 494004, आणि लँडलाईन नंबर आहे 0724 242 7777. क्या बात आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, तेही तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला सरांपर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्याही सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करू शकता. सर सोशल मीडियावर आपण किती ऍक्टिव्ह आहोत? सोशल मीडियावर आम्ही पुरेपूर ऍक्टिव्ह आहोत. तिथे पण तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. आमच्या क्लिनिकचा फेसबुक पेज पण आहे, इंस्टाग्राम पेज पण आहे, क्लिनिकच्याच नावाने आहे, सराफ डेंटल केअर. क्या बात. आणि शेवटी एक आव्हान प्रेक्षकांना आमच्या, तुम्ही मराठीमध्ये करणार आहात. फायनली श्री आमचा इंटरव्ह्यू घेऊन थकला आणि सर्वांना सांगतो सर्वात चांगला अकोला. मी थकलो वगैरे नाही, कारण की एनर्जी आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला तिथे थांबावं लागणार आहे. पण तुम्हाला कल्पना आली असेल की या ठिकाणी तुम्ही आलात तर फॅमिली ॲटमॉस्फिअर सोबतच ॲडव्हान्स ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे, आणि त्या ट्रीटमेंटची सगळी जबाबदारी या क्यूट कपल जे आहे त्यातले आमचे सर, जसं म्हणतात ना की स्पेशली ते एवढ्या वर्षांचा अनुभव घेऊन मग तो लग्नाचा आहे, सोबतच तो प्रॅक्टिसचाही आहे, आणि दोघंही मिळून इथे अकोल्यात एक नवीन म्हणतोय की नवीन प्रयोग करतायत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणतायत आणि तुमची स्माईल ठीक करतायत. तर तुमचं होत नसेल लग्न किंवा तुम्हाला द्यायची छान स्माईल, फोटो जरी जेवढा महत्त्वाचा असला, फोटोजेनिक फेससाठी तेवढी स्माईल महत्त्वाची असते. त्या स्माईलसाठी नक्की दिलेल्या नंबरवर फोन करा आणि नक्की एकदा व्हिजिट करा, एकदा बघायला या.
आणि तुमची स्माईल, तुमचे दात म्हणतो प्रसिद्ध तंत्रज्ञ इथे नक्कीच असणार आहे. सर नाही मॅम, तुम्ही आमच्याशी बोललात, वेळ दिलीत आणि छानपैकी मार्गदर्शन केलं, गप्पा केल्यात. एक क्यूटशी लव्ह स्टोरी आम्हाला ऐकायला मिळाली आणि सोबतच तेवढं ॲडव्हान्स क्लिनिक आहे, तर त्याबद्दल कधी क्लिनिकला या, अजून स्टोरीज आमच्याकडे अवेलेबल आहेत नेहमीच. बघा काय भरपूर स्टोरीज आहेत. आणि सर पहिल्यांदा तुमचे फ्रेंड होतात, नंतरच मग ते म्हणतात ना की बिलकुल, नक्कीच नक्कीच मित्र होणं जास्त आवश्यक आहे. बघितलं, ह्या गप्पा थांबणार नाहीत, पण तुम्ही मला वेळेअभावी आता थोडंसं थांबावं लागेल. तुम्ही आजचा जो शो आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा. फेसबुकवरती किंवा आमचं इंस्टाग्राम पेज आहे, इंस्टाग्रामवरती RRC डिजिटल किंवा 90-280-100-88 आमचा व्हॉट्सअप नंबर, तुम्ही आम्हाला कळू शकता. तर वेळेअभावी मला थांबायला लागते, पण तुम्ही दोघांनी वेळ काढलात, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर थँक्यू सो मच.